श्रावण महिना सुरू झाला की सगळ्या सणांची लगबग सुरू होते. त्यात सत्यनारायण पूजा देखील आहे. श्रावणात सत्यनारायण पूजा का केली जाते, पूजा करण्याचा काय लाभ होतो, याच्याबाबत माहिती जाणून घेऊया. सत्यनारायण पूजन ही एक पवित्र आणि लोकप्रिय वैदिक पूजा आहे, जी विशेषतः हिंदू धर्मीय लोकांच्या घरी घरगुती स्तरावर मोठ्या श्रद्धेने केली जाते. भगवान सत्यनारायण ही भगवान विष्णूंची एक रूप आहे. त्यांचे पूजन केले जाते तेव्हा घरात सुख, समृद्धी, शांती आणि सौभाग्य येते असे मानले जाते. ही पूजा कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी, नवीन घरात प्रवेश करताना, लग्नानंतर, मूलप्राप्तीनंतर किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी केली जाते. सत्यनारायण पूजेचे धार्मिक महत्त्व असे आहे. सत्यनारायण पूजेचे वर्णन स्कंद पुराणमध्ये आलेले आहे. या पूजेमुळे मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यांच्या सर्व दुःखांचा नाश होतो आणि जीवनात शांती, समाधान प्राप्त होते. सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश ही पूजा देत असते. सत्यनारायण म्हणजे सत्याचा देव. ही पूजा माणसाला सदाचार, सचोटी, संयम आणि ईश्वर भक्तीचे महत्त्व समजावते. हे पूजन केल्याने मनःशांती लाभते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. घरात काहीही शुभ कार्य सुरू असताना हे पूजन केल्यास कामात अडथळे येत नाही असा विश्वास आहे. ही पूजा संकल्पपूर्वक केली जाते, म्हणजे विशिष्ट उद्देशाने, जसे की नवीन व्यवसाय, आरोग्य लाभ वगैरे. सत्यनारायण पूजेचे फायदे. पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे पूजन केल्याने लक्ष्मीचा वास घरात राहतो असे मानले जाते. अनेक जण सत्यनारायण पूजेच्या परिणामस्वरूप आर्थिक स्थैर्य व कर्जातून मुक्ती मिळावी असे अनुभवले आहे. पूजेमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीरात सकारात्मक शक्ती निर्माण होते, त्यामुळे आरोग्य चांगले राहते. सत्यनारायण पूजेमुळे घरातील वातावरण शांत राहते, त्यामुळे नात्यांमध्ये सामंजस्य निर्माण व्हायला मदत होते. विशेषतः ग्रहदोष, अशुभ योग किंवा कोणत्याही संकटातून मुक्त होण्यासाठी लोक या पूजेचा आधार घेतात आणि मनापासून ही पूजा करीत असतात. देवाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या असंख्य अडचणींवर आपल्याला मात करता येते. मनोबल, आत्मबल वाढते, मानसिक आध्यात्मिक शक्ती मिळते, नवचैतन्य, सकारात्मकता यांचा लाभ होतो. नवचेतना, नवउमेद जागृत होते. याचसाठी कठीण अशा प्रसंगांवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहजपणे करता येण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्रत. मनाची शुद्धी व्हायला आपल्याला मदत होते. मनापासून जर आपण हे व्रत केलं तर आपल्याला या व्रताची प्रचिती होते. श्रावण महिन्यात सगळेच दिवस शुभ असतात आणि सगळ्याच वेळा या शुभ मुहूर्त असतात. श्रावणात सत्यनारायणाची महापूजा आवर्जून केली जाते. श्रावणात सत्यनारायण पूजा का केली जाते, तर त्याचे उत्तर असे आहे की श्रावण महिना हा सर्व महिन्यांचा राजा आहे. श्रावण हा पुण्य संचयनाचा महिना आहे आणि यासाठी श्रावणातल्या प्रत्येक शुभ वेळेचा फायदा करून घ्यावा या हेतूने सत्यनारायण पूजेचा लाभ आपणास घेता येतो. सत्यनारायण पूजा ही घरच्या घरी किंवा सार्वजनिक स्वरूपातही केली जाते. हे व्रत केल्याने मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी मोक्षपदास प्राप्त होतो असेही सांगितले जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेसही सत्यनारायण पूजन केले जाते. त्याचाही आपल्याला खूप फायदा होतो. जो कोणी हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करावयाचे असते असाही सत्यनारायणाचा एक नियम आहे. फक्त मनोबलच नाही तर आपले आत्मबलही वाढवण्याचा फायदा आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेतून होतो. आपल्या जीवनदायी प्रवास सुखकर होण्यास मदत होते. श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते. वर्षभर आपल्याला
आयुष्यात येणाऱ्या ज्या काही नकारात्मक घटना असतात त्यांच्यामधून आत्मिक समाधान प्राप्त करण्यासाठी मदत होते. सत्यनारायण पूजेच्या विधीमध्ये एक चौकटीत सत्यनारायणाची मूर्ती किंवा चित्र, तांदूळ, फुले, हार, फळे, नारळ, तूप, कापूर, उदबत्ती, दीपक, पंचामृतासाठी दूध, दही, मध, साखर, तूप, प्रसादासाठी शिरा, पान, सुपारी, अगरबत्ती, अक्षता, फळांचा नैवेद्य इत्यादी साहित्य लागते. घरातील स्वच्छ ठिकाणी पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर सत्यनारायणचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी. चित्रासमोर दिवा लावावा. फुलांनी सजावट करावी. सत्यनारायणाची पूजा करण्याअगोदर संकल्प सोडायची आवश्यकता असते. सर्वप्रथम पूजेस प्रारंभ करण्यापूर्वी यजमानाने हातात पाणी, अक्षता, फुले घेऊन संकल्प करावा. मम समस्त पापक्षयपूर्वक सर्वेष्ट सिद्ध्यर्थ श्री सत्यनारायण पूजा करिष्ये. त्यानंतर गणपती पूजन असते. सर्वप्रथम गणपतीची पूजा करून विघ्नहर्त्याचे आशीर्वाद घ्यावे. एका पाण्याच्या भांड्यावर कलश ठेवावा. त्यात सुपारी, नाणे, फुले टाकून त्यावर नारळ ठेवावे आणि त्यानंतर सत्यनारायणाची मूर्ती किंवा चित्रास पंचामृताने अभिषेक करावा. पुष्प, अक्षता, चंदन, फुले अर्पण करावी. व्रतकथेचा पाठ केला जातो. सत्यनारायणाची कथा वाचली जाते. सत्यनारायणाच्या कथेमध्ये एकूण 5 अध्यायांचे वाचन होते. पूजेचे मुख्य भाग म्हणजे सत्यनारायणाची कथा. ते 5 अध्यायात असते. तिचा सारांश थोडक्यात. प्रथम अध्याय सत्यनारायण व्रताचे महत्त्व व पूजा कशी करावी हे वर्णन. द्वितीय अध्याय एक गरीब ब्राह्मण पूजेमुळे कसा श्रीमंत होतो हे वर्णन. तृतीय अध्याय व्यापारी कथेच्या माध्यमातून सत्यनारायणाच्या कृपेचे वर्णन. चतुर्थ अध्याय व्रत विसरल्यामुळे संकट आले पण पश्चातापाने ते दूर झाले. पंचम अध्याय या व्रताच्या लाभाचा प्रसार, लोकांचा विश्वास. अशा प्रकारे ह्या 5 अध्यायांचे वाचन करावयाचे असते. त्याच्यानंतर आरती आणि प्रार्थना. सत्यनारायणाची आरती झाल्यानंतर, प्रार्थना झाल्यानंतर प्रसाद व नैवेद्य अर्पण करावा. सर्वांना प्रसाद देऊन भक्तिभावाने आणि प्रेमाने प्रसाद ग्रहण करावा. ही पूजा कोणत्याही शुभ मुहूर्तावर केली जाऊ शकते. पौर्णिमा, श्रावण महिना यासाठी विशेष फलदायी आहे. त्याचशिवाय एकादशी, संकष्ट चतुर्थी, गुरुवार हे देखील चांगले दिवस मानले जातात. सकाळी किंवा सायंकाळी आपण ही पूजा करू शकतो. मात्र स्नान आणि नित्यकर्मानंतर शुद्ध मनाने ही पूजा करावी. व्रत करताना उपवास करणे लाभदायक असते. सत्यनारायणाची कथा एकाग्रतेने व श्रद्धेने ऐकावी. पवित्रता व सात्विकता पाळावी. सत्यनारायण ही पूजन श्रद्धा, भक्त्याने सकारात्मकतेचे भरलेले असे प्रभावी धार्मिक विधी आहे. या पूजेच्या माध्यमातून मनुष्य आपल्या जीवनातील दुःख, अडथळे, आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतो. हे पूजन फक्त कृती नव्हे तर आत्मिक शुद्धतेकडे वाटचाल आहे. त्यामुळे अशा पूजांचे आयोजन नियमित करावे आणि आपल्या कुटुंबाबरोबर ती एकात्मकतेने पार पाडावी. जय सत्यनारायण. श्री सत्यनारायण भगवानांचा फोटो आपण ठेवून अशा प्रकारे श्रावण महिन्यात यथासांग पूजा करू शकतो. पूजा केल्याचे कैकपटीने पुण्य आपल्या पदरात पडते. त्यामुळे योग्य त्या वेळी, योग्य त्या साहित्यातून आपण सत्यनारायणाची पूजा करणे फलदायी आहे. शुभम भवतु.